कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड शहरातील जगबुडी नदीच्या काठावर असलेल्या कचरा डेपोला आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आगीमुळे निर्माण झालेल्या धुरांच्या लोटांमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले होते। आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत। सदर कचरा डेपो शहरातील साचलेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरला जातो। मात्र आज दुपारी येथे अचानक आग भडकली आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले व संपूर्ण डेपोला कवेत घेतले। धुराच्या मोठमोठ्या लोटांमुळे परिसरात दाट काळोख निर्माण झाला होता। घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। आग विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा मारा केला गेला। दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीये। मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून कचऱ्यातील रासायनिक पदार्थामुळे आग भडकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या आगीमुळे कचऱ्यातून तयार झालेला धूर आणि राख नदीमध्ये मिसळण्याची भीती व्यक्त केली जाते। यामुळे जगबुडी नदीचे प्रदूषण वाढू शकते व पर्यावरणीय हानी होण्याचा धोका आहे। परिसरातील रहिवाशांनी नगरपालिकेच्या बेपर्वाईवरती संताप व्यक्त करत कचरा डेपो हटवण्याची मागणी केली आहे।